काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय? आरसा दाखवणे. काउन्सिलिंग ही नितांत वेळेची गरजच आहे. नक्की कसं असलं पाहिजे आई वडील आणि मुलांचं रिलेशन? बरेच आई वडील जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते की आमचे आई वडील आम्हाला कंटिन्यू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. त्या विद्यार्थ्यांना पण हे समजलं पाहिजे का शेवटी ते आई वडील आहे. आधीच्या काळात कसं एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामध्ये आई वडील जर का स्ट्रिक्ट राहू शकतात तर काका मामा हे लोक होते की जे फ्रीडम देऊ शकत होते. एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळं एकाच व्यक्तीला बरेचसे रोल प्ले करावे लागू लागले. सिंगल पेरेंट्स त्यांची मनस्थिती आणि त्यांच्या मुलांची मनस्थिती काय असू शकते? खास करून आई जर सिंगल पॅरेंट्स असेल तर ते त्या आईने तर नक्कीच कोणाची तरी शेवटपर्यंत मदत घ्यायला पाहिजे. डेटा काय आहे की किती लोक जे काउन्सिलिंग घेतात ते त्याच्यामधनं हील किती लोक होत आहेत? नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत सटेल अँड बियॉन्ड ऑर्गनायझेशनचे सर्वेसर्वा ताराचंद सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. कसे आहात? मजेत आहे. सर आपल्याबद्दल थोडी माहिती द्या. मी ताराचंद जयसिंगपुरे. सटल अँड बियॉन्ड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही क्लासेस घेतो, काउन्सिलिंग करतो. जे काही लोकांचे प्रश्न असतात, मग ते प्रश्न कोणते रिलेटेड असो. काही लोकांचे प्रॉब्लेम फॅमिलीच्या माध्यमातून असतात, बिझनेसच्या माध्यमातून असतात, काही लोकांचे प्रॉब्लेम हेल्थच्या माध्यमातून असतात, काही लोकांचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतात, काही लोकांचे पर्सनल प्रॉब्लेम असतात, काही लोकांमध्ये आज आपण पाहतो की विद्यार्थी आणि आई वडील यांच्यामध्ये बरेचसे प्रश्न वाढत चालले. तशा प्रश्नावर आम्ही काउन्सिलिंग घेतो आणि त्या प्रश्नाला एक दिशा देतो प्रॉपरली. मोस्टली मी असं म्हणणार का डायरेक्टली त्यांना आम्ही बाहेर काढण्याचा तिथून प्रयत्न करतो. काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय करतात? काउन्सिलिंगचा खरा अर्थ जर पाहतो म्हटलं तर एक प्रकारे आपण कोणतेही कार्य करून राहिलो, बिझनेस करत आहे किंवा एखादा जॉब करत आहे, पण जॉब करताना आता काही काही लोक म्हणतात खूप स्ट्रेस येते, मला कॉन्फिडन्स लूज झालेला आहे, कॉन्सन्ट्रेशन होतच नाही, असे जे अनेक प्रश्न असतात वेगळ्या माध्यमातून. हे फक्त विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांगितलं किंवा आणखी वेगळ्या माध्यमातून जर प्रश्न पाहतो म्हटलं तर नेमकं चुका कुठे होत आहे त्याला पॉईंट आऊट करणे, का आपण नेमकं कुठे चुकत आहे. आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण जर त्या व्यक्तीला अनालिसिस करू शकलो, प्रश्न रूपामध्ये जर पुढे घेऊ शकलो तर त्या पॉईंटवर पोहोचता येते का नेमकं तो चुका कुठे करत आहे. आणि त्याला जर त्या चुका समजल्या तर त्यावर तो वर्कआउट करू शकतो. आता जस्ट एक व्यक्ती माझ्याकडे काउन्सिलिंगला आला होता, त्याचा एकच प्रश्न होता का म्हणे माझा कॉन्फिडन्स खूप लूज झालेला आहे. बरं कधीपासून लूज झाला? 1 वर्षापासून. मग 1 वर्षापासून प्रयत्न काय चालू आहे आणि कॉन्फिडन्स लूज झाला तर त्यावर पर्याय काय. म्हणजे एक मी तुम्हाला जरी प्रश्न केला ना तर नेमकं काय आता काय करणार, त्याच्यावर काय मेडिसिनमध्ये गोळी मिळते आपल्याला का कुठं काहीतरी आहे असं मेडिटेशन का कॉन्फिडन्स बूस्ट होऊ शकतो. मग मी ज्यावेळेस त्याला प्रश्न केला कॉन्फिडन्स म्हणजे काय, लूज काय झालं नेमकं. मग सर म्हणे, मग त्यांनी त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला का ज्यावेळेस मी घरी येतो तर घरी आल्यानंतर माझ्या मिसेसनं जर मला काही काम सांगितलं काही करा तर माझी ती मनस्थिती राहत नाही, मी पूर्णच ऑलरेडी ड्रेन झालेला असतो. घरी आल्यानंतर असं वाटतं झोपून जाऊ, आराम करावं, पण हे पहिले होत नव्हतं. याचा अर्थ काय होता का त्याच्या ऑफिसमध्ये कामाचा लोड वाढलेला आहे, प्रश्नाचा गुंता वाढत चाललेला आहे. मग इथं कॉन्फिडन्स कुठे आला. म्हणजे काउन्सिलिंग आपण जर पॉईंट आउट करतो म्हटलं ना तर ॲक्च्युअलमध्ये त्याला त्या पॉईंटवर नेणे का सत्य काय होतं, रिॲलिटीमध्ये काय. त्यावेळेस त्याला समजलं का कॉन्फिडन्सच काही नाही आहे कन्सेप्ट, ॲक्च्युअलमध्ये तिथं गुंता वाढत चालला आणि आपल्याला त्याला डिझाईन नाही करता येऊ राहिलं किंवा त्या प्रश्नाला त्या गुंत्याला दिशा नाही देता येऊ राहिली. म्हणजे अक्षरशः आम्ही पहिल्याच दिवशी तो असं मला बोलला का असं वाटतं की मी 70% बाहेर पडलो. म्हणजे त्याला हे रिअलाइज झालं का चुका कुठं होऊन राहिल्या, आपल्या कामाचा गुंता वाढत चालला, आपण त्याला दिशा द्यायला पाहिजे. काही गोष्टी आपण स्पष्टपणे बोलू शकत नाही, ते स्पष्टपणे बोलण्याची तयारी करायला पाहिजे. म्हणजे काउन्सिलिंगचा खरा अर्थ तोच होतो का रिॲलिटीमध्ये त्याला त्या पॉईंटवर पोहोचवणे किंवा त्याला एक प्रकारे पूर्णपणे आरसा दाखवणे. पण मग याची गरज का पडत असेल, म्हणजे विचारांमध्ये क्लॅरिटी नाही आहे आत्ताच्या लोकांमध्ये की काय नक्की? तसा हा प्रश्न तशा प्रकारे पुढे घेऊ शकत नाही आपण. याची आवश्यकता किंवा गरज का पडत असेल. मला असं वाटतं का ज्या वेळेपासून मनुष्य जन्माला आला ना त्यावेळेपासून कोणाची ना कोणाची त्याला आवश्यकता पडतेच. आपण लहानपणी पाहतो का आई वडील त्याला एक प्रकारे मार्गदर्शन करत राहते. नंतर आपण शिक्षणाच्या माध्यमातून पाहतो म्हटलं तर शिक्षक लोक त्याला मार्गदर्शन करत राहते. आणि पुढे गेल्यानंतर भारतामध्ये काही पहिले प्रथा होत्या, जशा गुरु प्रथा होत्या, तर गुरुच्या माध्यमातून त्याला मार्गदर्शन मिळत होतं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. तर रियालिटीमध्ये पाहतो म्हटलं तर आपण कोणाकडून काही ना काहीतरी मार्गदर्शन घेत राहतोच.
आणि ही प्रथा अशीच चालू राहील वेगळ्या माध्यमातून. ओके. म्हणजे आज काय राहिलं, सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेगळ्या माध्यमातून लोक मार्ग शोधून राहिले ना. आपण बरेचशी मुलं पाहतो, ते चेक करत राहते यूट्यूबवर म्हणा का वेगळ्या माध्यमातून, हे करून काय राहिले, कोणत्या तरी प्रश्नाचा सोल्युशन शोधून राहिले. मग हे पहिल्यापासून असंच राहणार आहे आणि यापुढे सुद्धा असंच राहणार आहे. मग काउन्सिलिंग ही नितांत वेळेची गरजच आहे आणि शेवटपर्यंत राहील बरं का. मग इथं आपण नक्कीच काही गोष्टी अशा करू शकतो. आई वडील आणि मुलांचे रिलेशन खूप सॉफ्ट असले तर बऱ्याचसा काउन्सिलिंगचा कॉन्सेप्ट इथे कमी होऊन जातो, कारण कळत न कळत तिथे बरेचसे प्रश्न हलके व्हायला लागतात. आणि होऊ शकते असं म्हणू शकतो, प्रश्नाचा गुंता जर मोठा झाला तर मे बी आई वडील वेगळ्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करू शकते किंवा एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीची मदत घेऊ शकते. अशा प्रकारे पण त्याला दिशा देता येऊ शकते. पण इथं रिलेशन कसे मेंटेन होऊ राहिले, पती पत्नीचे एकमेकांसोबत, आई वडिलांचे आणि मुलांचे एकमेकांसोबत, ऑफिसमध्ये कसे रिलेशन मेंटेन होऊ राहिले. आता बऱ्याच ऑफिसेसमध्ये मोटिवेशनल स्पीकर बोलवतात. कशा करता? याच करता का त्यांना कुठंतरी मोटिवेट व्हावं, करावं, है ना. मेन पर्पज तोच असतो. म्हणजे एक प्रकारे इनडायरेक्टली आपण त्यांना कळत न कळत काही प्रमाणामध्ये काउन्सिलिंगच करू राहिलो. बरोबर. पण प्रत्येक वेळेला ही काउन्सिलिंग लागणारच आहे. आता वेळेची मागणी असं नाही. आणि होऊ शकतं आपण पास्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर पास्टमध्ये सिस्टीमच अशा डिझाईन होत्या, आपल्या एकत्र कुटुंब पद्धती होत्या. कळत न कळत आपण काउन्सिलिंग व्हायची, बरेच प्रश्न हलके होऊन जायचे, है ना. गुरुप्रथा होत्या, आई वडिलांचे रिलेशन बऱ्यापैकी सॉफ्ट होते. आता बरेचसे कॉम्प्लिकेटेड होत चालले, तो प्रश्न वेगळा. पण पहिले ज्या प्रकारे आज प्रॉब्लेम समस्या वाढत चालल्या, की काउन्सिलिंगची आवश्यकता वाढत चालली, याचं कारणच ते आहे काही गोष्टी बदल झाल्या. पण बदलप्रमाणे आपण स्वतःमध्ये बदल नाही केला. पण त्यामुळं हे या वेळेमध्ये पण लागणार आणि भविष्यामध्ये याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढणार. पुढारलेले जे देश आहे, अमेरिका म्हणा, फ्रान्स म्हणा, अशा बऱ्याच देशांनी ट्रीटमेंटपेक्षा पहिले काउन्सिलिंग करायला होते. एखादा व्यक्ती आजारी पडला असेल, काही प्रॉब्लेममध्ये आला असेल, त्याला सांगतात पहिले काउन्सिलिंग कर आणि त्यानंतर डॉक्टरकडे ट्रीटमेंट घे. म्हणजे ते इतक्या प्रमाणे आता त्यांनी काउन्सिलिंगला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये सुद्धा पुढे पुढे या गोष्टी येणारच आहे. तुमच्याकडे आलेले किंवा इन जनरल डेटा काय की किती लोक जे काउन्सिलिंग घेतात ते त्याच्यामधनं हील किती लोक होत आहेत? मोस्टली जो प्रश्न घेऊन येतो ना, जसं आता एखादा एक्झाम्पल आपण घेतलं, एक व्यक्ती आहे का त्याला बिझनेसचे प्रॉब्लेम चालू आहे आणि तो बिझनेसबद्दल काहीतरी प्रश्नाच्या रूपात माझ्याकडे आला. तो प्रश्न आम्ही ऑन दी स्पॉटच पूर्णपणे क्लिअर करतो. पण मनुष्याच्या जीवनात गुंता एवढा मोठा आहे वेगळ्या माध्यमातून. आज आपण वेगळ्या माध्यमातून जर पाहतो ना, प्रश्न एवढे मोठे झाले सर्वच माध्यमातून बरं का. फॅमिलीच्या माध्यमातून प्रश्न वाढत चाललेले आहे, फिजिकलच्या माध्यमातून प्रश्न वाढत चालले आहे, सायकोलॉजिकलच्या माध्यमातून प्रश्न वाढत चाललेले आहे, भविष्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न आहे. कारण आपण बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटिशनच्या माध्यमातून स्वतःला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करू. आणि या सोशल मीडियानं ज्या नाही त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, त्या माध्यमातून गुंता खूप वाढलेला आहे. मग एखादा व्यक्ती एखादा प्रश्न घेऊन आल्यानंतर मी असं म्हणणार का तो प्रश्न तर मी हलकाच करतो. मोस्टली असं कधीच होत नाही काउन्सिलिंग करता करता का तो बोलला कसं 3 दिवस काउन्सिलिंग झाली किंवा 4 दिवस काउन्सिलिंग झाली पण मला तसं वाटत नाही की बेनिफिट मिळालं, असं कधीच होत नाही. हां, इथं तो तसा रेशो 100% आहे. पण आपण काय करतो, पर्टिक्युलर त्या माध्यमातून काउन्सिलिंग केलं जाते जो त्याचा प्रश्न आहे त्या माध्यमातून. मग बाकीचे प्रश्न होऊ शकते तसेच राहते. तर मग असं म्हणता येणार नाही का आता बाहेर पडल्यानंतर हा परमनंट आता चांगलाच राहील. होऊ शकते एखाद्या महिन्यात 2 महिन्यात सुद्धा आणखी त्याला बाकीचे प्रश्न पकडू म्हणू शकतात. आणि काही काही लोकांना हा पण एक प्रश्न आता तुमच्या माध्यमातून मी क्लिअर करू शकतो. कारण लोकांना असं वाटतं का एक वेळा काउन्सिलिंग केली का खेळ संपला, पण असं नसते. हां, म्हणजे होऊ शकते मायाजाळ म्हणू शकतो आपण का बाकीच्या प्रश्नाचा गुंता एवढा मोठा आहे का कधी कधी ते प्रश्न कधी कशा प्रकारे पकडेल सांगता येत नाही. तर बऱ्याच वेळा वाटेल त्यावेळेला खरं पाहिलं तर आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. पण तो जो तुम्ही प्रश्न केला का किती पर्सेंटेज, तर आम्ही असं म्हणणार डायरेक्टली का 99% लोक आम्ही ऑन दी स्पॉटच त्यांना त्या प्रश्नातून नक्कीच बाहेर काढून टाकतो. मग काही वेगळे प्रश्न त्यांच्या लाईफमध्ये आले, जर ते आले तर मग त्या प्रश्नावर बोलल्या जात असते. पण जो प्रश्न घेऊन येतो काउन्सिलिंग त्या प्रश्नावर केलं जाते, बाकीच्या प्रश्नावर होते असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं रिलेशन किंवा सगळ्यात आता चर्चामध्ये असलेलं रिलेशन असतं ते म्हणजे आई वडील आणि मुलांचं रिलेशन. कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येतात, कारण तो टाइम स्पॅन पण खूप मोठा असतो.
की जन्मापासून शेवटपर्यंत हे आई वडील आणि मुलं हे सोबत असतात किंवा काही ना काही कॉन्टॅक्टमध्ये असतात. सो त्यांच्यामध्ये होणारे प्रॉब्लेम्स किंवा कम्युनिकेशन गॅप हे खूप प्रमाणात असतं. सो आपण त्या बाबतीत जर का डिस्कस करायचं झालं तर नक्की कसं असलं पाहिजे आई वडील आणि मुलांचं रिलेशन? खरं पाहिलं तर याचा पहिले बेसच आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आज आईवडिलांना काय वाटते, आपण थोडं त्याला डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. आज आईवडिलांना म्हणजे आईवडिलांचा कन्सेप्ट जर पाहतो म्हटलं आपण आजच्या परिस्थितीत, आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून पुढाकार घेण्याचा प्रयत्न करतात. त्याला चांगल्या प्रकारे जे त्याची काही डिमांड असतात, नीड्स असतात, ते वेळेप्रमाणे पैशाच्या माध्यमातून ते खर्च करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना असं वाटते का चांगल्या शाळेमध्ये घातलं त्याला आपण, किंवा कपडे लत्ते आपण त्याला दिले किंवा बाकीच्या गोष्टी पूर्ण केल्या म्हणजे आपले कर्तव्य संपले. पण असं वाटते कधीतरी का बरेच आई वडील मॅक्झिमम, बरेच नाही म्हणता येणार, मॅक्झिमम जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात. मग आपल्या भारतामध्ये कन्सेप्ट आहे, 10वी किंवा 12वी हे वर्ष अशा प्रकारे समजलं जाते का हे शिक्षणाकरता टर्निंग पॉईंट आहे, है ना. जनरली आईवडिलांना जर आपण प्रश्न केला ना, काय करणार आहे मुलगा आता, किंवा मुलगी तुमची काय करणार आहे, ते काय म्हणतात, आता त्यांनी ठरवावं काय करायचं ते, आम्ही तर पैसे लावायला तयार आहे, ओके, वाटलं तर प्रॉपर्टी विकू, पण आता ते तो ठरवेल. पुढं काय करणार आहे तर त्यांनी डिसाईड करावं. लग्नाच्या वेळेला आजकाल काय काय आयडिया डायरेक्ट म्हणतात त्यांनी कोणती घेऊन या, म्हणजे आम्ही त्याला रेडी आहे. म्हणजे याचा अर्थ काय होऊन राहिला, म्हणजे एक प्रकारे शिक्षणाच्या माध्यमातून, त्याच्या करिअरच्या माध्यमातून, त्याच्या भविष्याच्या माध्यमातून, लग्नाच्या माध्यमातून आईवडील आज डायरेक्टली जबाबदारी झटकून टाकून राहिले, सर्वस्वी. आणि कारण काय असणार, मेन कारण आहे का त्यांनी भविष्यात आम्हाला नाही म्हणावं का बाबा तुझ्यामुळं मी हे शिक्षण घेतलं, का तुझ्यामुळे ही मुलगी मी लग्न केलं, असं. म्हणजे कॉमन प्रश्न असतो का कुठंतरी भविष्यातले उद्भवणारे प्रश्न ते आजच त्याला टाळण्याचा प्रयत्न करू राहिले. दुसरी गोष्ट, आज आई वडील कामाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःला एवढं व्यस्त केलेलं आहे का ते सामाजिक कार्य असतात, बरेचसे कार्यक्रम असतात, प्रोग्राम असतात, इथे अटेंडन्स केला जात नाही. मग त्यांना असं वाटतं यार आपली ओळखीच नाही राहिली जशी पाहिजे तशी, आपण मिक्सअपच होत नाही, मग आपण कॉन्टॅक्ट कुठे करणार, मग बेस्ट वे त्यांनी शोधावं, त्यांनी पुढाकार घ्यावं. अशा प्रकारे आज जी मानसिकता तयार होत चालली, जबाबदारी पूर्णपणे टाळण्याची, ही एवढी घातक आहे भविष्याच्या माध्यमातून आणि एवढे प्रश्न तयार करणार आहे. इथं काय होऊन राहिलं, एक प्रश्न करतो मी तुम्हाला. बघा, समजा त्यांनी अशा प्रकारे निर्णय घेतले, मुलांनी करिअरच्या माध्यमातून निर्णय घेतला, लग्नाच्या माध्यमातून त्यांनी निर्णय घेतले, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी जर तसे निर्णय घेतले आणि त्याने जर असे मोठमोठे निर्णय घेतले आणि त्याला जर असं वाटलं तर हे तर आपण बापच झालो, आणि त्याने जर स्वतःला बाप घोषित केलं आणि आई वडिलांना जर मुलं म्हणून घोषित केलं आणि त्यांना जर त्या प्रकारे ट्रीट करण्याचा जर प्रयत्न केला तर आई वडिलांना नाही पचेल का, मोठा प्रश्न आहे. तर रियालिटीमध्ये आजकाल आई वडील पूर्णपणे जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत आहे. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. याचा अर्थ असा नाही, कुठंतरी आईवडिलांच्या माध्यमातून आईवडिलांनी आईवडिलाच्या ठिकाणी स्वतःला ठेवायला पाहिजे. मुलांना हे सांगता आलं पाहिजे का बाबा मी पण काही प्रयत्न करत आहे, तू पण काही प्रयत्न कर, पण तू जर काही वेगळा निर्णय घेतला तर त्या निर्णयासोबत मी आहे. समजा भविष्यामध्ये काही जर वेगळे परिणाम झाले तर त्याकरता आपण दोघंही जबाबदार असणार. कुठंतरी हा मॅसेज त्या मुलांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. पण आईवडील आजच्या माध्यमातून जर पाहतो म्हणलं, पहिला प्रश्न म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. दुसरा इथं महत्त्वाचा प्रश्न काय, बऱ्याच आईवडिलांना जर पाहतो म्हटलं ना, त्यांना जीवनाची मजा करायची आहे. मजा या शब्दाचा अर्थ काय, काही काही लोकांना मस्त ड्रिंक करायची आहे, स्मोकिंग करायची आहे, होऊ शकते एखादी गर्लफ्रेंड म्हणा, बॉयफ्रेंड म्हणा, असं पण त्यांना रिलेशन हवं आहे. पण हेच जर प्रश्न त्यांच्या मुलांनी जर केले तर तिथं मात्र त्यांच्याकडं प्रश्नचिन्ह आहे. पण आता आपण जर पाहतो म्हटलं मग चुकीचं काय, तुम्हाला ड्रिंक करायची बिंदास करा, स्मोकिंग करायची करा, काय फरक पडते. पण वेळेनुसार जर तुम्ही बदल केलाच नाही आणि येणारी पिढी जर त्या एजमध्ये आली आणि ते जर असे कामं करू शकते, त्या एजमध्ये पोहोचली, तर मग ते रिलेशन कसं राहील, त्या रिलेशनशिपचा गुंता कसा तयार होईल, हा खूप मोठा प्रश्न आहे. मग काही लोकांचा प्रश्न असा असतो की मग आम्ही आमच्या जीवनात स्वतः जगायचं नाही का, आम्ही असं जगायचं काय पूर्ण सगळ्या भावना मारून. खरं जर पाहतो म्हणलं तर आजकाल आपण 28-30 पर्यंत लग्न होऊ राहिले, म्हणजे हा बाबा 28-30 पर्यंत बिंदास आहे. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षाचं झालं, मुलं बाळं झाली तरी
40पर्यंत याचं जीवन ते एक नॉर्मल असते. म्हणजे नॉर्मल जीवनामध्ये एक प्रकारे जर पाहतो म्हणलं तर 40 वर्षापर्यंत तो नॉर्मल जीवन जगत आहे. आणि तरी त्या व्यक्तीला असं वाटत असेल की आम्ही आमच्या भावना मारायच्या का. याचा अर्थ त्याला हे समजलंच नाही, पण भावना म्हणून जगून राहिलो का त्या ड्रिंक म्हणा, स्मोकिंग म्हणा, आपला वापर करत आहे. एकतर हा प्रश्न समजला नाही. दुसरी गोष्ट, आपण जर जबाबदारी घेऊन राहिलो, जसं आपण एखाद्या जॉबवर आहे, कंपनीमध्ये आहे, कंपनीचा टायमिंग आहे 9 ते 6 असं म्हणू शकतो आपण, का तिथं तुम्हाला 9 घंटे तुम्हाला द्यावेच लागते. पण कंपनीमध्ये तुम्ही असं म्हणू शकत नाही ना, का नाही मग आमच्या भावनेचं काय, मग आम्हाला वाटलं आज 10 वाजता तो काय करावं, मग आम्हाला झोपच नाही गेली तर आम्ही काय करावं, असं म्हणू शकतो का आपण. कारण ती कंपनी तुम्हाला पे करत आहे, तुम्ही त्या कंपनीची जबाबदारी घेतली आहे त्या वेळेसाठी. त्याच प्रकारे मुलं ज्यावेळेस जन्माला तुमच्या माध्यमातून तुम्ही पुढे आणता, तर याची एक प्रकार तुम्ही जबाबदारी घेता. जर तुम्ही जबाबदारी घेऊन राहिले तर वेळेनुसार तुम्हाला बदल करताच आला पाहिजे. हा महत्वाचा प्रश्न आहे बरं का. एकतर आपण जबाबदारी घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट वेळेनुसार बदल केला पाहिजे. त्याच प्रकारे आईवडील बरेचसे म्हणतात का माझी मुलं चांगली असले पाहिजे, भविष्यामध्ये त्याला कोणते प्रश्न नसले पाहिजे, एकदम स्टेबल जीवन असलं पाहिजे, चांगलं जीवन असलं पाहिजे, म्हणून त्या मुलांना सांगतात चांगलं राहावं, चांगलं बोलावं, सत्य बोलावं, सगळ्याला कोऑपरेट करावं, रोज सकाळी उठायला पाहिजे, चुकीच्या व्यसनापासून काही गोष्टीपासून सवयीपासून दूर राहायला पाहिजे. पण आपण त्या शब्दासोबत अलाईन आहोत का. आपण स्वतः तसं जगून राहिलो का. मुलांकडे मोठे प्रश्न आहे. म्हणजे आई वडील 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्षाच्या मुलाला सांगतात चुकीच्या सवयी लावून घ्यायच्या नाही, सत्य बोलायचं, जबाबदारी घ्यायचं, एकमेकाला आपण सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय वाटते तुमचा मुलगा तेवढा हुशार आहे. मग खरंच जर तो तेवढा हुशार आहे आणि त्याने जर तुम्हाला क्रॉस प्रश्न जर केला का बाबा तुम्ही कशाला मग खोटे बोलले, का बाबा तुम्ही का असे वागले, तर तुम्हाला ते पचेल का. खरं म्हणजे हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे का तुम्ही जे सांगू राहिले बोलून राहिले त्यासोबत तुम्ही अलाईन आहात का. आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जर पाहतो म्हटलं, हाच प्रश्न पण थोडा घेतो म्हटलं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते की आमचे आईवडील आम्हाला कंटिन्यू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात, आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जगू देत नाही. त्या विद्यार्थ्यांना पण हे समजलं पाहिजे का शेवटी ते आईवडील आहे. तुमच्या जीवनात कोणतीही समस्या आहे पण त्याला फेस करण्याची, त्यामधून मुलांना बाहेर काढण्याची किंवा तिथं त्यांना मदत करण्याची क्षमता फक्त आणि फक्त आईवडिलांमध्येच आहे. तर त्यावेळेला मुलांना पण हे समजलं पाहिजे जीवनात कोणताही प्रश्न येऊ तो पहिले आपण आईवडिलांना शेअर केला पाहिजे. मग शेअर करता करता मे बी तिथे ऍक्शन रिॲक्शन काहीतरी होणारच आहे. असं म्हणू शकणार नाही का तो प्रश्न ऐकल्यानंतर आईवडील हसायला लागेल किंवा त्यांना वाटत ठीक आहे काय असं नाही होऊ शकत. मे बी त्यांच्याकरता तो प्रश्न असेल, मे बी त्यावेळेला ते अशा प्रकारे रिॲक्ट करणार का ते तुम्हाला होऊ शकते, रागावणार त्यांनी मारू मग शकेल असं होऊ शकते. पण फक्त तेवढ्या भीतीमुळे तुम्ही तो प्रश्न नाही टाळला पाहिजे, त्यांना सांगताच आला पाहिजे स्पष्टपणे. आणि तेच असे व्यक्तिमत्व आहे का तुम्हाला कोणताही प्रश्न ऐकण्याची क्षमता ठेवते, तेच व्यक्तिमत्व असं आहे का त्यामधून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते, आणि तेच असं व्यक्तिमत्व आहे का तुम्हाला शेवटपर्यंत मदतच करते. जस्ट माझ्याकडे एक मुलगी आली होती काउन्सिलिंगच्या माध्यमातून, मिरिटची मुलगी होती, अबो 90% तिला मार्क आले. अचानकपणे एका मुलाने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. घरी कसं सांगावं हा तिच्या काळात मोठा प्रश्न होता. आणि ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस ती मुलगी म्हणायची सर मला फर्स्ट टाइम माझं फर्स्ट रिॲक्शन असं होतं का मी वडिलांना काही पण सांगू ते डायरेक्ट असं म्हणणार का तू कुठं चुकली, तू नसं का, म्हणजे ते मला समजून नाही घेणार. त्यामुळे तिने तो प्रश्न सांगण्याचा प्रयत्न नाही केला. अक्षरशः तो प्रश्न तिने तिच्या अंगावर 2 वर्ष झेलला. कंटिन्यू त्या प्रश्नामध्ये असल्यामुळं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, रिझल्ट पूर्णपणे बदलायला लागले. आणि असं का होतं ते शेवटी मेडिसिन सुरू करण्याची वेळ पडली. आणि मेडिसिन सुरू करता करता तिला कोणतरी माझा एक नंबर दिला, सांगितलं की इतकं पहिले काउन्सिलिंग करा. आणि त्यावेळेस ते आम्ही काउन्सिलिंगच्या माध्यमातून पुढाकार घेतला, आम्ही काउन्सिलिंग करत होतो. आणि काउन्सिलिंग करता करता समजलं का 2 वर्षापासून तिने तो प्रश्न पूर्णपणे हाईड करून ठेवला होता. आणि काल्पनिक विश्व काय होतं, मला माझे वडील समजून घेणार नाही, ते ऐकणार नाही. आणि खरं ज्यावेळेस तो वडिलांसमोर प्रश्न ठेवला तो वडिलांनी समजूनच घेतला. होऊ शकते त्यावेळेसाठी रिॲक्शन वेगळं राहिलं पण समजून घेतलं आणि डायरेक्ट तिला तिथून आम्हाला बाहेर काढता आलं पूर्णपणे. तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या जीवनात घटना कोणत्याही घडो, कितीही मोठ्या प्रमाणात चुकीच्या असो, पण तुम्ही आईवडिलांनाच त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. तर तुम्ही जो प्रश्न केला निकिता, एक तर आईवडिलांनी जबाबदारी घेता आली पाहिजे, जबाबदारी ओपनली घेतलीच पाहिजे. लग्नाची असो, शिक्षणाची असो, करिअरची असो. आणि त्याकरता आईवडिलांनी प्रयत्न केले पाहिजे का बाबा मी पण प्रयत्न करतो, याला विचारतो त्याला विचारतो, माहिती घेतो, आपण त्या प्रकारे डिझाईन करू.
त्यांनी वेळेनुसार बदल केलाच पाहिजे. आणि तुम्ही जे मुलांना सांगता ते शब्दासोबत तुम्ही अलाईन असले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हाच मेन प्रश्न आहे का त्यांनी आईवडिलांना सर्व गोष्टी सांगायला पाहिजे. तर आत्ता आपण जी चर्चा केली त्याच्यावरनं लक्षात येतं की आई वडील कुठे कुठे गोष्टी चुकतात. ओव्हर फ्रीडम देणं असेल किंवा जबाबदारी झटकणं असेल किंवा काही काही ठिकाणी अजून त्यांच्या बिहेवियरमधले काही चेंजेस जे मुलांना अफेक्ट करतात. मग ह्याचं कारण काय असेल की आई वडिलांची जी पास्ट लाईफ आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी ज्या फेस केल्या त्यामुळे हे होतंय की अजून काय तुम्हाला वाटतं रिझन असू शकतं? पास्टमध्ये काय फेस केलं हा प्रश्न तर वेगळा राहू शकतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे का आईवडील आज बरेचसे काय म्हणू शकतो ना का आपण एका कुटुंबापासून, जॉबच्या माध्यमातून, बिझनेसच्या माध्यमातून, समाजापासून एक जी सोसायटी होती त्या माध्यमातून कडत ना कडत दूर चाललेली आहे. आणि आपण शिक्षणाला एवढं मोठं केलं आहे म्हणजे आज कोणत्या कार्यक्रमाला जरी जातो म्हटलं तरी कार्यक्रमाला जाण्याच्या अगोदर आपण 10 वेळा विचार करतो, अरे शिक्षण चालू आहे, अभ्यासिका आहे किंवा कॉलेज आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे ते टाळण्याचाच प्रयत्न करतात. त्यामुळं बऱ्याच गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही होऊन राहिले. म्हणजे एका ठराविक ढाच्यापासून स्वतःला ते दूर करत चालले. मेन कन्सेप्ट जर पाहतो म्हणलं आईवडिलांचा का त्यांच्यावर कशा प्रकारे लादले या प्रश्नापेक्षा हा कन्सेप्ट घ्यावा लागेल का त्यांची आज सायकोलॉजी कशी तयार होत चालली. बघा बरं का, आज आपण ओव्हरऑल जर पाहतो म्हटलं तर बरेच लोक असे म्हणतात 70% लोक जे प्रोफेशनलमध्ये असायला पाहिजे ते नाही आहे. हा आकडा एका वेळेनंतर आणखीन वाढत गेला का 80% लोक. आणि आता काही काही तर सायंटिस्ट अशा प्रकारे डिक्लेअर करू राहिले का 90% लोक असे आहे का ते ज्या प्रोफेशनलमध्ये असायला पाहिजे त्या प्रोफेशनलमध्ये ते नाहीच. ज्या प्रोफेशनलमध्ये ते असायला पाहिजे त्या प्रोफेशनलमध्ये ते नाही. म्हणजे कुठेतरी भारावून जाऊन म्हणा, वेळेनुसार म्हणा, कोणीतरी म्हणते म्हणून म्हणा, त्यांनी ते प्रोफेशनल चूज केलं आणि ते आता काम करून राहिले. म्हणून त्यांना बरेचसे प्रश्न वाढत चालले. मग आपण हे जर कन्सेप्ट पाहण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणावं लागेल का आईवडील कुठंतरी त्या वेळेनुसार पुढे गेले निघून आणि सोसायटीपासून दूर गेल्यामुळे आज त्यांना तिथंच प्रश्न भरपूर वाढत चालले. म्हणजे आज काही काही लोक मी पाहतो पुण्यामध्ये, मी पुण्यामध्ये राहत होतो 2007 पासून पुण्यामध्येच होतो. कोरोनाच्या पिरियडमध्ये बाहेर म्हणजे गावाकडे गेलो, प्रॉपर अमरावती. आणि गावाकडे गेल्यानंतर मला असं वाटलं नाही का इकडे यायला पाहिजे आता राहायला. ऑफिस मी इथंच ठेवलं आणि आणखीन ऑफिस इथंच आणि भविष्यामध्ये ऑफिस पुण्यामध्ये राहणारच आहे ते. पण ज्यावेळेस मी काउन्सिलिंग करता करता पाहत होतो तर मला असं वाटायचं का लोकांना सर्वात मोठा विचार थॉट पकडला चालला की मी एकटा आहे, मला कोणीच सोबत दिसत नाही. मग त्यांच्याकडे पैसा आहे, जॉब प्रॉपर आहे, बिझनेसच्या माध्यमातून वेल सेटल आहे, घरी गाडी म्हणा, बंगला म्हणा, सगळ्या गोष्टी आहे, पण तरी एकटं पडल्याची जाणीव का बरं होते. म्हणजे मला असं वाटायचं इथं असताना का मी तर नक्कीच एकटा पडणार नाही, कारण करिअरच मी त्या प्रकारे निवडलेलं आहे, वैचारिक लेवलला त्या प्रकारे खेळ मांडत राहतो. पण मला असं वाटायचं की हाच विचार फ्युचरमध्ये नक्कीच माझ्या मुलापर्यंत पोहोचणार आणि एक दिवस त्याला पण असं वाटेल का मी एकटा आहेत का इकडे. म्हणजे कुठेतरी हा थॉट खूप पॉवरफुल झालेला आहे मनुष्याला का मी एकटा आहेत काय, माझं कोण आहे. म्हणून मी कोरोनाच्या पिरियडमध्ये गेल्यानंतर मला असं वाटलं का जिकडे आपले रिलेटिव्ह खूप काही लोक आहे ना म्हणजे तिथं सेट व्हावं. म्हणजे मुलाला बाकीचे लोक दिसले पाहिजे, ते बिहेवियर, ते कल्चर समजलं पाहिजे, काहीतरी लोकॅलिटी समजली पाहिजे. म्हणून मी कोरोनाच्या नंतर तिकडं सेटअप मारण्याचा प्रयत्न केला. मग एकटं का बरं वाटते लोकांना, कारण ते काहीतरी सिस्टीमपासून दूर गेलेले आहे आणि त्यामुळं ते कळत ना कळत डिस्कनेक्ट झाल्यामुळं ना ती मानसिकताच नाही राहिली का आपण काय मदत करू शकतो आणि मदत जर करतो ना त्याचे भविष्यामध्ये काय परिणाम होणार. मग बेस्ट वे ते भविष्यातले परिणाम आजच विचार केलेला आणि टाळलेले बरे. हां, म्हणजे विद्यार्थ्यांना जे डायरेक्ट म्हणतात ना का तू ठरव बाबा, त्यांच्या आईवडिलांना खूप फोर्स केला हा प्रश्न नाही आहे. आणि विचार जर करतो म्हटलं तर आज असं वाटतं 80% लोकांना, 90% लोकांना का फील्ड चुकली, पण त्यावेळेस त्या लोकांना वाटत नव्हती. उलट त्या लोकांना तर एक रिलॅक्स फील होते. ज्या प्रकारचे प्रश्न आज वाढत चालले त्या प्रकारे त्यावेळेला प्रश्न नव्हते. म्हणजे याचा अर्थ काय, मग उलट त्यावेळेला तर बिहेवियर बरोबर होतं, सिस्टीम प्रॉपर होत्या. मग आता कुठेतरी सिस्टीमच चुकल्या. आपल्याला कुठेतरी त्या लेवलवर जाऊन विचार करावा लागेल का नेमकं आईवडिलाची सायकोलॉजी तयार कशी होऊन राहिली. आणि तिथं जर चेक करण्याचा प्रयत्न केला तर असं वाटते का ते सोसायटीपासून, समाजापासून बऱ्यापैकी डिस्कनेक्ट झाले. त्यामुळं जबाबदारी कशी घ्यावं, लग्नाची म्हणा, करिअरची म्हणा. मी ज्यावेळेस माझं करिअर सेट करायचं होतं, नक्कीच हे करिअर माझ्या वडिलांनी मला दिलं नाही आहे, पण शिक्षणाच्या माध्यमातून जर पाहतो म्हणतो वडिलांनी खूप विचार केला होता, सगळा बायोडेटाच तयार केला होता काय काय करायला पाहिजे आणि डायरेक्ट मला सांगत होते की असंच आहे आणि त्याला धरून मी पुढचं शिक्षण घेतलं.
म्हणजे तेवढा वेळ त्यांनी दिला. आणि तेवढा वेळ का दिला? कारण त्यांची ती क्षमता होती, माहिती होती, रिलेशन होते, सगळ्या गोष्टी होत्या. आज आईवडिलांकडे तो वेळच नाही आहे. हे प्रश्न आहे बरं का निकिता. हां, आजच्या परिस्थितीमध्ये हे रियालिटीमध्ये एक प्रश्न आहे. आईवडिलाला कुठंतरी स्वतःच्या अंतर्मनामध्ये घुसावं लागेल का आपली सायकॉलॉजी तयार कशी होत चालली, खरंच आपण जबाबदारीपासून दूर पडत आहे का, आणि खरंच मुलांना फ्रीडम देत आहे का? आणि फ्रीडम जर देऊ राहिलो तर त्या 15 वर्ष 17 वर्षाच्या मुलाचा फ्रीडमचा अर्थ काय? आणि त्या एजमध्ये खरंच फ्रीडम पाहिजे का? आणि जर तो फ्रीडम देऊ राहिलो तर तो मुलगा त्याने जर चॉईस करतो म्हटलं तर चॉईस करण्याचा बेस काय आहे? समवयस्क मुलं किंवा सोशल मीडिया या दोन्ही मीडिया माध्यमातून तो डिसिजन घेऊ शकणारच नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग ह्याचं कारण असं पण आहे का, की समजा आता आधीच्या काळात कसं एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामध्ये आई वडील जर का स्ट्रिक्ट राहू शकतात, तर काका मामा हे लोक होते की जे फ्रीडम देऊ शकत होते, कुठेतरी त्या मुलाला सपोर्ट करत होते, म्हणजे दोन्ही अँगल त्या मुलाला हो. मिळत होते. हो. पण आता कसं आहे, फक्त आई वडील आहेत किंवा काही काही ठिकाणी ते सिंगल पेरेंट्स आहेत. हो. मग त्यामुळे हे होते की एकाच व्यक्तीला 3-4 रोल्स निभवावे लागतात आणि त्याच्यामुळे ते कमी पडून मग मुलांना ते अफेक्ट होत आहे. आपण असं म्हणू शकतो. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं त्या मुलाचा संपर्क बऱ्याच लोकांसोबत व्हायचा आणि त्यामुळे कळत नकळत त्याच्या बऱ्याच प्रश्नाची उत्तर तिथं त्याला मिळून जायचे. एखादा व्यक्ती हार्ड झाला तर बाकीचे सॉफ्ट कॉर्नर राहायचे. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठे ना कुठेतरी एक परिपक्वता येत राहायची. आणि ही पण खरी गोष्ट आहे का, एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळं एकाच व्यक्तीला बरेचसे रोल प्ले करावं लागू राहिले. आता माझ्या मिसेसला मी पाहिलं, माझा मुलगा लहान असताना किंवा दुसरा मुलगा लहान आहे त्यावेळेला म्हणजे ती दमचाक होते. हां, घरामध्ये जर पाहतो म्हटलं तर, कारण सर्व रोल तीच प्ले करून राहिली. आणि त्यामध्ये मी अशा प्रकारे सेटअप मारला, काही दिवस मी इकडे असतो पुण्यामध्ये, काही दिवस तिकडे असतो, त्यामुळे जास्त दमचाक व्हायला लागते. तर नक्कीच ते पण एक प्रॉब्लेम असू शकते का त्यांची एकाच वेळेला बरेचसे टास्क पूर्ण करावं लागू राहिले, त्यामुळे त्याची मानसिकता बदलत चालली. पण तरी आपल्याला ह्या सत्यापर्यंत पोहोचावं लागेल का आपली मानसिकता कशी असो, पण आपल्याला आपला जो रोल आहे तो त्याच प्रकारे प्ले करावा लागेल. मुलांच्या माध्यमातून, कुठेतरी कम्युनिकेशनच्या माध्यमातून, जबाबदारीच्या माध्यमातून, बदलावच्या माध्यमातून त्याला कॉम्प्रोमाइज करता येत नाही. आणि नक्कीच आपण मुलांना विचारायला पाहिजे का तुला काय करायचं आहे. सिंगल पेरेंट्सचा अजूनच काही प्रॉब्लेम्स वेगळे असतील, सो त्यांची मनस्थिती आणि त्यांच्या मुलांची मनस्थिती काय असू शकते? सिंगल पॅरेंटच्या माध्यमातून जर पाहतो म्हटलं ना, आणि आजकाल बरंचसं सिंगल पॅरेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. का वाढत चाललं तो प्रश्न वेगळा पडतो, पण तरी तुम्ही जो प्रश्न केला आपण त्याला पुढे घेण्याचा प्रयत्न करू शकतो. का समजा आई म्हणून जर सिंगल पॅरेंट्स असेल तर त्यांचे जे मुलं असतात ना, जनरली ते खूप बंडखोरी करू शकतात. एक तर उच्च टोक वरचं गाठू शकते बंडखोरीच्या माध्यमातून, या पूर्ण लाचारीच्या माध्यमातून पुढे येऊ शकते. कारण त्यांच्याकडे अनेक प्रश्न तयार होतात. बाकीचे लोक त्यांना कळत नकळत वेगळे प्रश्न करतात आईच्या माध्यमातून. अरे काय, म्हणजे काही पण प्रश्न करू शकतात, टोमणे मारतात. तो आईसोबत जात असताना तो बाकीच्या लोकांचा बिहेवियर पाहतो आणि त्याच्याकरता ते खूप मोठं असं कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन तयार होते. तर त्यामुळे तो खूप अशी समाजाच्या माध्यमातून, वेगळ्या माध्यमातून असा हळूहळू स्वतःला अलिप्त करतो. म्हणजे आई जर सिंगल पॅरेंट्स असेल तर जनरली मुलगा एकटा पडण्याचे चान्स आहे आणि कुठेतरी तो खूप बंडखोरी करू शकतो किंवा लाचारी पत्करू शकतो. पण हाच सिंगल पॅरेंट्समध्ये वडील जर असेल तर इथं तो मुलगा मात्र इतका कॉम्प्लिकेटेड होत नाही, पण त्याला जे प्रेम पाहिजे ते नाही मिळत. त्यामुळे तो एक वेगळं विश्व तयार करण्याचा प्रयत्न करते. कुठेतरी ड्रिंकच्या माध्यमातून, व्यसनाच्या माध्यमातून पुढे येऊ शकतो, बरेचसे मित्रमंडळी तयार करू शकतो आणि स्वतःचं एक वेगळं विश्व तयार करू शकतो. पण हे दोन्ही प्रश्न खरं जर पाहतो म्हणलं सिंगल पॅरेंटच्या माध्यमातून प्रश्न चिन्हामध्ये आहे. या सिंगल पॅरेंट्स लोकांनी, आई असो वडील असो, या दोघांनी वेळेनुसार कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. एक तर आमच्यासारखे काही लोक असतात प्रोफेशनलच्या माध्यमातून, काउन्सिलिंगच्या माध्यमातून, का जे त्यांना जी योग्य वाटते कुठंतरी त्यांच्यासोबत मुलांसोबत चर्चा व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा मुलांकडे एक कन्सेप्ट असतो का बाबा आईला प्रश्न विचारले का उत्तर असेच येतात, वडिलांना प्रश्न केल्यानंतर उत्तर आपल्याला असेच येतात. ते एक त्यांची विचारधारा तयार होऊन जाते. पण ज्यावेळेस थर्ड पार्टी कोणतरी इन्व्हॉल्व्ह होते तर मुलं न्यूट्रल असतात आणि कळत नकळत ते अलाईन होऊन जातात. तर शेवटपर्यंत आईवडिलांनी खरं पाहिलं तर अशा वेळेला खास करून आई जर सिंगल पॅरेंट्स असेल तर त्या आईने तर नक्कीच कोणाची तरी शेवटपर्यंत मदत घ्यायला पाहिजे, जेणेकरून मुलगा सॉफ्ट कॉर्नरमध्ये पुढे येऊ शकेल. आता नॉर्मल फॅमिलीज जरी म्हटलं, फक्त सिंगल पेरेंट्स नाही म्हटलं तरी आई वडील आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन गॅप असेल, मिसअंडरस्टँडिंग असतील, हे काही अवघड काळ असतात. तर मग तुम्हाला कळते की असा कोणता काळ आहे की ज्याच्यामध्ये खरंच खूप डिफिकल्ट असतं ते हँडल करणं आणि ते रिलेशन तुटू शकतं?
खरं तर या प्रश्नाला आपल्याला न्यूट्रली बघावं लागेल. म्हणजे 18 ते 25, मग 18च्या ठिकाणी आपण याला 17 म्हणू शकतो, 25च्या ठिकाणी आपण त्याला 26 म्हणू शकतो, 24 म्हणू शकतो. पण 18 ते 25 हा काळ जर पाहतो म्हटलं ना, तर मुलांकरता म्हणजे 3 गोष्टी तर पुढे घेऊ शकतो. पहिला मुद्दा म्हणजे का ते त्यांचे स्वप्न खूप भरारी मारत राहते. वेगळ्या माध्यमातून ते स्वप्न पाहत असतात, काही शिकण्याचे प्रयत्न असतात, उड्या मारण्याचे प्रयत्न असतात, खूप काही वेगळ्या माध्यमातून पुढे येण्याचे प्रयत्न चालू असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच वयामध्ये एक अपोजिट सेक्सच्या माध्यमातून अट्रॅक्शन वाढायला लागते, वेगवेगळे व्यसन, वेगवेगळ्या गोष्टी अट्रॅक्ट व्हायला लागते, म्हणजे बऱ्याच गोष्टी तर ॲड पण होत असते. आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याच एजमध्ये बऱ्याच मुलांना हुक लागतात. हुक म्हणजे काय? म्हणजे असं म्हणू शकतो का ही जी घडण होत असते ना 18 ते 25च्या दरम्यान, जसं आता अभिषेक बच्चन, हुक लागलेली आहे. अर्जुन तेंडुलकर, हे हुक लागलेली आहे. आपण बरेचसे मुलं जर पाहिले ना, तर असं वाटतं की त्यांना हुक लागली, म्हणजे ते आता भविष्याच्या माध्यमातून प्रयत्न खूप करून राहिले, पण त्यांची डिझाईनच अशी झाली त्या एजमध्ये का त्यांनी कुठंतरी काहीतरी वेगळे शिक्के मारले. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माझे जवळचे मित्र आहे, त्यांच्या मुलाला कोट्याला टाकलं होतं अभ्यास एज्युकेशनच्या माध्यमातून. आता नक्कीच कोटा वेल एज्युकेशन मानलं जाते, सगळ्या गोष्टी प्रॉपर आहे आणि बऱ्याच लोकांना क्लिअर आहे का तिथं गेल्यानंतर तो त्याच प्रकारे बाहेर पडतो. म्हणजे त्या मुलाला एक सुरक्षित वाटावं, चांगलं वाटावं म्हणून आई तिथं राहत होती मुलासोबत. एज्युकेशन सुरू झालं आणि हळूहळू त्याचे प्रश्न वाढतच चालले. नंतर ते प्रश्न एवढे कॉम्प्लिकेटेड झाले का अक्षरशः त्याचा रिझल्ट पण चुकीच्या प्रकारे यायला लागला. आई वडिलांसोबत आणि त्याचे रिलेशन खूप चुकीच्या प्रकारे पुढे यायला लागले. म्हणजे अक्षरशः ज्या वेळेला ते मित्र माझ्यासोबत चर्चा करायचे तर असं वाटायचं कुठेतरी तो मुलगा वेगळ्या ट्रॅकवर चाललेला आहे. मग एज्युकेशन प्रॉपर होतं, सगळ्या गोष्टी प्रॉपर होत्या, पण कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग होत चालली होती किंवा कुठेतरी त्याच्यापाशी वेगळेच प्रश्न तयार होत चालले होते. त्यावेळेस त्याचे वडील म्हणे का सर तुम्ही काउन्सिलिंग करा. आणि मला असं वाटायचं का ज्या प्रकारे त्या गोष्टी मला माझ्या कानापर्यंत पोहोचत होत्या, तर मला असं वाटायचं का ऑनलाईन काउन्सिलिंग याची नाही करायला पाहिजे, याला प्रत्यक्ष भेटायला पाहिजे. पण प्रत्यक्ष भेटण्यामध्ये माझा वेळ आणि त्यांचा वेळ मॅच होणे, त्याला सुट्ट्या तिथं मिळणार अशा प्रकारे ते वेळ काही साधून येत नव्हता. पण असं करता बराच वेळ गेला आणि शेवटी यवतमाळला मी त्या सर्व लोकांना बोलावलं होतं. सगळेच तिथं आले होते, आई वडील, मुलगा, त्याची बहीण. चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर अक्षरशः कोटा सुटलं. तर कोटामध्ये असताना त्याला जो रिझल्ट होता 141 एवढे मार्क पडत होते, 750 720 पैकी काहीतरी नीटमध्ये तो पुढाकार घेत होता. आणि त्यानंतर अकोल्याला शिफ्ट झाले. अकोल्याच्या माध्यमातून जर पाहतो म्हटलं तर आजच्या परिस्थितीमध्ये तो मुलगा MBBS करून राहिला. फर्स्ट इयर पूर्ण क्रॅक केला, तर सेकंड इयरला आहे MBBSच्या माध्यमातून. लखनौमध्ये तो स्टडी चालू आहे. मग आता इथं जर पाहतो म्हटलं ना, माझा मुलगा सक्षम होता, त्यामध्ये तेवढ्या क्षमता होत्या, सगळ्या गोष्टी बरोबर होत्या, पण कुठेतरी त्या वेळेमध्ये त्या हुक लागणं सुरू होत्या. ते कम्युनिकेशन गॅप वाढत चालली होती, प्रश्नाचा गुंता वाढत चालला होता. ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर असं मी म्हणू शकतो का मे बी आम्ही जर चर्चा नसती केली तर मे बी त्याचं भविष्य काय राहिलं असतं. हा जो काळ असतो ना, आई वडिलांकरता आणि मुलांकरता खूप मोठ्या प्रश्नचिन्हामध्ये नेतो. ॲक्च्युअलमध्ये इथं मुलांकरता पण हा काळ खूप महत्त्वाचा असतो. या याच्यामध्ये बरेच त्यांच्याकडे स्वप्न असतात, बरेच प्रश्न असतात. कुठेतरी माझं पण एक अस्तित्व आहे हे सिद्ध करण्याची वृत्ती याच वयामध्ये वाढतात आणि ही वृत्ती कळत न कळत ते आई वडिलांसमोरच प्रेझेंट करतात, माझं पण अस्तित्व आहे. आणि या नात्यामध्ये सर्वात मोठी चूक आहे मुलांच्या माध्यमातून का जो कन्सेप्ट तयार होतो ना का माझं काही अस्तित्व आहे, ते कळत न कळत ते आई वडिलांसमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर त्यांनी तो मुद्दा भविष्याच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून, आपण जे स्वप्न पवरवलो त्या स्वप्नाला पूर्ण करण्याच्या माध्यमातून पुढे घ्यायला पाहिजे. पण तसं होत नाही. त्या आईवडिलांसमोरच सिद्ध करतात का माझं पण काही अस्तित्व आहे. आणि इथं बऱ्याच वेळा या नात्यामध्ये खूप मोठी गॅप पडायला लागते, नातं वेगळ्या ट्रॅकवर जायला सुरुवात होते. मुलांच्या माध्यमातून जर पाहतो मला तर या एजमध्ये बरेच प्रश्न तयार होतात. कोणासोबत बोलावं, काय करावं हे समजत नाही, कोणाला आपल्या काही गोष्टी शेअर करावं हा एक प्रश्न पडतो. आणि काही गोष्टी आईवडिलांच्या कानावर जर पडल्या तर त्यांनाही कळत नाही का नेमकं याला उत्तर काय द्यावं, याच्यासोबत चर्चा कशी करावं. आणि दोघाही पाशी कन्सेप्ट क्लिअर असतात का माझं ऐकत नाही किंवा यांना मुलगा म्हणते की हा मला समजून घेत नाही. त्यामुळे इथं बऱ्याच गडबड व्हायला लागते. खरं पाहिलं तर आईवडिलांनी अशा वेळेला समजून घ्यायला पाहिजे, स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि त्यांना जर काही क्लॅरिटी येत नसेल तर कोणाच तरी मदत घ्यायला पाहिजे, नक्कीच मदत घ्यायला पाहिजे. एका मुलाला माझ्याकडे आणलं होतं काउन्सिलिंगला. त्यांचे वडील CA होते आणि त्यांनी क्लास काउन्सिलिंग केली होती, त्यामुळे त्यांना माझ्याबद्दल बऱ्यापैकी माहिती होती.
त्यांचा मुलगा पण CA करत होता. पहिली एक्झाम त्यांनी फर्स्ट इयरमध्ये क्रॅक केली, सेकंड इयरमध्ये क्रॅक केलं, थर्ड इयर म्हणजे फायनल इयरला मात्र तो फेल झाला. मग एक वेळा फेल झाला, मग नेक्स्ट इयर परत प्रयत्न केले, परत फेल झाला. तर त्यावेळेस थर्ड इयरला वडील बोलले काय सर आहे तू त्याच्याकडं काउन्सिलिंग कर. आणि अक्षरशः निकिता काउन्सिलिंग केल्यानंतर मात्र त्यांनी ते क्रॅक केलं. मग तसं जर पाहतो म्हणलं, ते वडील CA होते, हुशार होते, वेल एज्युकेटेड होते, पण तरी त्यांनी माझी मदत घेतली. खरं पाहिलं तर अशा वेळेमध्ये आईवडिलांनी मदत घ्यायला पाहिजे. आणि ह्याच वयामध्ये अनेक प्रश्न असे असतात का त्यांचे उत्तरं त्यांच्याकडं सापडत नाही. आणि या प्रश्नाच्या उत्तराला सोर्स काय, कोणाला विचारावं. सायकोलॉजीच्या माध्यमातून म्हटलं तर डायरेक्ट मेडिसिन सुरू होतात. थर्ड पार्टी विचारावं म्हटलं तर त्यांना वेगळे त्यांचे स्वतःचे काही प्रश्न असतात, काय त्याचा काही चुकीचा फायदा नाही घ्यावा, काही इमेज म्हणा, बाकीच्या गोष्टी असतात. इथं मोठा गुंता वाढत चालला बरं का. आणि हेच एज असं आहे का त्या एजमध्ये कुठंतरी आईवडिलांमध्ये आणि मुलांमध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते. इथं आईवडिलांनी समजून घ्यायला पाहिजे, पुढाकार घ्यायला पाहिजे, एखाद्या प्रॉपर व्यक्तीची मदत घ्यायला पाहिजे आणि त्या प्रकारे सॉर्ट आऊट करायला पाहिजे. मुलाला म्हणता येत नाही का त्यांनी समजून घ्यावं, कारण त्याचं ते एज तसं राहत नाही. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देणार का. एका व्यक्तीने मला कॉल केला होता. त्यांच्याकडे बहिणीच्या मुली राहत होत्या, मुलगा होता. होऊ शकते दोघंही एका एजमध्ये आल्यानंतर त्या बहिणीच्या मुली त्याला खटकत होत्या. तो डायरेक्ट बोलला का इनको घर में नहीं रखना बोले. मग आता वडिलांनी काय उत्तर दिलं, तो बोले वो लड़कियाँ जहाँ पे रहेंगी वहाँ पे मैं रहूँगा. तर मुलाने काय उत्तर दिलं, फिर आप भी निकल जाओ. मुलाचं वय 14 ते 15 वर्ष. हां, त्यालाही माहीतच नव्हतं का आपण काय बोलून राहिलो. आणि वडिलाला तर घरातून काढलं, हा जगणार कसा हे त्याला ह्या पण कन्सेप्ट क्लिअर नव्हता. आणि त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला होता. तर मी त्यांना एवढंच म्हटलं की बाबा त्याला काय वाटते तो काय बोलू राहिला हे महत्त्वाचं नाही आहे, आपल्याला आता डिझाईन कुठून न्यायची आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर कधी कधी मुलं या एजमध्ये भरपूर चुका करतात, त्यांना समजून येत नाही. आणि ज्यावेळेस खरं समजायचं वय येते त्यावेळेला ते पूर्ण घटनाक्रम पुढे निघून गेलेला असतो. तिथं वडिलाची भूमिका महत्त्वाची आहे आणि तो वेळ खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करण्यासाठी कंपॅरिझन कल्चरचं तुम्हाला वाटतं का की ते कारणीभूत आहे, की या मुलाला इतके टक्के पडले आहेत किंवा हा मुलगा इतके कमवतोय, तू काही नाही करत आहेस. आपण शिक्षणाला एवढं महत्त्व का दिलं त्याचं कारणच ते आहे. मेन कारणच काय, आपण कंपॅरिझन करत चाललो. मी अमरावतीला असताना एक प्रोग्राम होता, त्या प्रोग्राम निमित्तच मी तिथे गेलो होतो. आणि कुठेतरी प्रोग्राम होता, 2 दिवसापासून काही गोष्टी चालू होत्या माझ्या, त्यामुळं काही चान्स मिळाला नव्हता. म्हणून मी सेव्हिंग करण्याकरता एका नावीकडे गेलो. सहज बसलो, त्यांनी मला प्रश्न केला, म्हणे काय सुरू आहे, काय करता, असं जस्ट चर्चा होती. आणि चर्चा करता करता मी त्याला म्हटलं की बाबा काउन्सिलिंग करतो, असं करतो तसं करतो. आणि म्हटलं तुमचं कसं आहे. तो म्हणे सर काउन्सिलिंग करता माझ्या मुलाची काउन्सिलिंग करू शकता का. मला का बरं, प्रश्न काय. ओ म्हणे माझा बिझनेस इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे. हां, सेव्हिंग कटिंग म्हणजे काय कैची पाहिजे, बाकीच्या काहीच गोष्टी लागत नाही त्यांना. म्हणे इथं मी दररोजचे नाही म्हणता 2000 ते 2500 रुपये सहज कमावतो. मुलाला म्हटलं म्हणे का आपण दोघा म्हणून बिझनेस करू आता. मुलगा जर मला इथे इन्व्हॉल्व्ह झाला तर आपण होऊ शकते आणखीन याला सेटअप चांगल्या प्रकारे करू. जे परंपरागत चालू आहे त्याला तसं नाही होतं, आधुनिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. होऊ शकते यामध्येच तू एखादा कोर्स करून टाक. तो म्हणते ह्या कुठं माली गेली काम करायचं राहिलं काय. तो म्हणते मी वेगळं शिक्षण घेतो. आणि तो वेगळं शिक्षण घेण्याकरता आता पुण्याला जाऊन बसला, म्हणे तिथं जॉब करण्याची त्याची तयारी आहे. म्हणजे किती मिळणार म्हणे त्याला पेमेंट. म्हणजे होऊ शकते 20,000, 30,000, 40,000, 50,000. पण सुरुवात इथून म्हणे मी आता 60,000 मीच कमवू राहिलो सध्या, 60-70,000 रुपये मी महिन्याचे कमावतो म्हणे. म्हणजे हे कन्सेप्ट का क्लिअर झाले. कंपॅरिझन. का बरं त्यांना असं वाटतं का हाच जॉब करायचा, हे शिक्षण घ्यायचं. कंपॅरिझन. आई वडिलांनी एवढं महत्त्व का बरं दिलं शिक्षणाला. कंपॅरिझनमध्येच प्रश्न आहे. माहीतच नाही का नेमकं आपण कंपॅरिझन करून काय काय सेटअप मारून राहिलो. आणि हे पण क्लिअर नसते का नेमकं माझ्या मुलाला करायचं तरी काय. खूप चांगला व्याख्या काय करणार. खूप चांगल्या कंपनीत जॉईन झालं, व्याख्या काय करणार. चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, व्याख्या काय करणार. व्याख्या क्लिअर नाही बरं का. खरं तर हे कंपॅरिझनचं जे सेटअप सध्या सुरू आहे ना, हे एवढं घातक आहे. आणि त्यामध्ये आईवडील मुलं खूप प्रमाणात अटकून राहिले. या बाबतीत मग तुम्ही आपल्या प्रेक्षकांना म्हणजे आई वडिलांना सुद्धा आणि मुलांना सुद्धा काय सांगू इच्छिता. मग आईवडिलांच्या माध्यमातून जर प्रश्न पुढे घेतो म्हटलं आपण, तर मी आईवडिलांना एकच मेसेज देण्याचा प्रयत्न करणार की या जगात विद्यार्थ्यांकरता, मुलांकरता सर्वात जवळजवळ कोणी असेल आणि त्यांना खरंच कोणी समजून घेत असेल तर ते आईवडीलच आहे. तर त्यामुळे तुमचं काम आहे का मुलासोबत रिलेशन खूप स्मूथ असली पाहिजे. त्यांच्या जीवनात काही हो, म्हणजे तुमच्याकडे ती क्षमता, क्लॅरिटी असली पाहिजे का त्यांनी त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्याच पाहिजे.
म्हणजे तुमच्याकडे जर हा कन्सेप्ट क्लिअर असला तर नक्कीच मुलं त्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करू शकतात. पण तुम्ही जर ती विचारधारा तशी नाही ठेवली, भडकन बोलण्याचा प्रयत्न केला, काहीतरी त्याला वेगळे म्हणजे टोमणे मारण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यापासून दूर जाईल. आणि तुमच्यापासून जर दूर गेला तर तो मुलगा भविष्यामध्ये भटकण्याचे चान्स जास्त 100% आहे, खूप जास्त आहे. म्हणून हा कन्सेप्टच क्लिअर असला पाहिजे का आपल्या मुलांनी आपल्याला कनेक्टिव्हिटी घेतलीच पाहिजे. कितीही चुकीच्या घटना घडल्या, अक्षरशः असं म्हणू शकतो की मुलीनं काही वेगळे कारनामे केले, मुलगा एखाद्या व्यसनामध्ये काय आणखी कोणत्या चुकीच्या याच्यामध्ये अटकला आहे, पण तरी त्याला असं वाटलं पाहिजे काही वडिलांना सांगायला पाहिजे बरं का, बोलायला पाहिजे बरं का, हा थॉट त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या काही प्रथा होत्या, आपण कार्यक्रमाला जात होतो, भेटीगाठी व्हायच्या लोकांच्या, कळत नकळत त्या माध्यमातून बरेचसे प्रश्न पुढे यायचे, वेगळे लोक भेटायचे, त्या माध्यमातून एक वेगळं एक परिपक्वता येत राहते. तुम्ही नक्की शिक्षणाला महत्त्व द्या, पण शिक्षणाला महत्त्व देता देता तुम्ही एक कन्सेप्ट सोडू नका. कुठंतरी याला पण पकडलं गेले पाहिजे का त्याच्यामध्ये ते एक परिपक्वता यायला पाहिजे. हां, आईवडिलांच्या माध्यमातून माझा हाच मेसेज राहील का त्यांनी मुलांकरता स्वतःमध्ये बदलच केले पाहिजे आणि त्यांच्यासोबत मित्रासारखं काही वेळेनुसार बदल व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जर पाहतो म्हटलं, माझा एक पहिल्यापासून नियम होता, आई वडील आणि गुरु यांना कधीच उलटून बोललं नाही पाहिजे. आणि माझ्या जीवनात पहिल्यापासून त्याचं मी पालनच केलं. नक्कीच एक वेळा माझ्यातून चूक झाली, माझ्या आईला वेगळ्या प्रकारे बोलण्यात आलं. आजही कधी मागं पलटून पाहत होतं असं वाटतं की बाबा तिथं आपण तसे शब्द का टाकले, नाही तर मी माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टीला खूप फॉलो केलं. तो विद्यार्थ्यांना पण हा क्लिअर थॉट असला पाहिजे, आई वडील कशीही असले, गुरुच्या माध्यमातून कशीही असले, तर आपण तिथं उलटून नाही बोलायला पाहिजे. कुठंतरी त्यांना आपण अलाईनच व्हायला पाहिजे. दुसरा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काहीही घडलं तरी ते आई वडिलांना सांगितलंच पाहिजे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, जीवनामध्ये जर ध्येय नसेल तर त्या जीवनाला गती नसतात. कुठेतरी तुम्हाला तो विचार पक्का करता आला पाहिजे का आपण ध्येय ठेवलं पाहिजे. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जीवन हे चढ उतार आहे. हा कन्सेप्टच चुकीचा आहे का एकवेळा आपण पुढे जायला लागलो तसंच राहणार, असं शक्यच नाही. जीवन हे सतत चढ आणि उतारच राहणार. कुठेतरी ती मानसिकताच आपण निर्माण केली पाहिजे. तो दोघांकरता माझे मेसेज हेच राहणार का त्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घ्या. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना एवढं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप आभार. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. थँक्यू.